यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। बहिणींना सरकारकडून मिळणार आहेत 3000 आणि 10000 हे पैसे महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत। लाडकी बहिणीच्या हप्त्याबरोबरच हेही पैसे तुम्हाला सरकार देणार आहे। तर या संदर्भातली सविस्तर अपडेट पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचं बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। याआधी राज्यातील जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचा आधार कार्ड लिंक नव्हते। अशा महिलांना या योजनेचे पैसे आले नव्हते। परंतु ज्या महिलांनी उशिरा होईना फॉर्म भरलेला आहे, परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केलेले आहे, त्यांना आता डिसेंबर महिन्यात या ठिकाणी पाहू शकता पैसे जे आहेत ते सरकारकडून ट्रान्सफर केले जात आहेत। अशा महिला ज्यांचं आधार अगोदर लिंक नव्हतं आणि आता ते झालेलं आहे, त्या महिलांना डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये सरकारने जमा केलेले आहेत। 9000 रुपये महिलांना जमा झालेले आहेत। त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही योजनेचा अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची जी सुविधा आहे, तर पहा, त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होत असेल तर नक्कीच आनंदाची बातमी आहे। कारण आदिती तटकरे मॅडमनी स्वतः माहिती दिलेली आहे की ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता, ज्यांनी आणखीनही फॉर्म भरले नव्हते, अशा महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची सरकारने या ठिकाणी जी चर्चा आहे ती सुरू आहे किंवा त्यावर निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे नक्कीच महिलांसाठी खुशखबर आहे। इथं पाहू शकता, यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु विलंब झालेल्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत हप्त्यासह 9000 रुपये इथपर्यंत लाभ जो आहे तो थेट अकाउंटला मिळालेला आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील हप्त्यावेळी समावेश केला जाईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। ज्या महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढील हप्त्यावेळी देखील समावेश करून घेतलं जाईल। म्हणजेच आता त्यांना डायरेक्ट जे आहे ते आणखीन 1500 रुपये वाढवून मिळतील। 10500 रुपये या महिलांना दिले जाणार आहेत। कारण सर्वचे सर्व हप्ते महिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आणि स्वतः ही माहिती आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत, त्यांनी दिलेली आहे। त्या म्हणाल्या की सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, कोणत्याही वादग्रस्त अर्जाच्या समावेशाबाबत पुनर्पडताळणी केली जाईल। त्याचबरोबर पहा, डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळालेला नाही त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये ॲड करून पैसे जे आहेत ते देण्यात येतील। त्याचबरोबर ज्या लोकांनी बनावट शिधापत्रिका तयार केलेल्या आहेत आणि या ठिकाणी पहा, शिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहेत, अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने 1 जानेवारीपासून मुदत निश्चित केलेली आहे। म्हणजेच आजपासून ही मुदत निश्चित केलेली आहे। या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे। या लोकांची ओळख ही KYC द्वारे होणार आहे। त्यामुळे 1 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून या ठिकाणी नियम जे आहेत ते कडक करण्यात येत आहेत। 1 जानेवारीपासून देशातील अनेक लोकांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे या ठिकाणी पहा, डिसेंबर 2024 या महिन्याचे राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचं डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता याच निर्णयानुसार अंगणवाडी सेविका सध्या 10000 रुपये आणि मदतनीस यांना 5000 रुपये मानधन दिले जाते। सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन 5000
रुपयांनी आणि मदतनीस यांचे मानधन जे आहे 3,000 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला असल्याची माहिती इथं मिळालेली आहे आणि अशी घोषणा केली होती। त्याचनुसार आता यांना जे आहे ते वाढीव पैसे मिळणार आहेत। अंगणवाडी सेविकांना 10,000 आणि मदतनीस यांना पहा अतिरिक्त 3,000 रुपये। अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 रुपये दिले जात होते, त्यांना आता इथं 5,000 रुपये वाढलेले आहेत। त्याचबरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांना 5,000 रुपये देण्यात येत होते, त्यांचे 3,000 रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता। वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत। पहा, लाडकी बहीण योजनेबरोबरच पात्र लाभार्थी महिलांना घरकुल योजनेचा देखील लाभ मिळणार आहे आणि या घरकुल योजनेअंतर्गत जी 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत, या घरांचा पहिला हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येत आहे। या संदर्भातला व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे, रात्री हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 20 लाख घरं महाराष्ट्राला मिळालेली आहेत आणि 20 लाख घरांपैकी 13 लाख घरांसाठी 450 कोटींचा निधी जो आहे वितरित करण्यात येत आहे। या निधी वितरणाचा जो पहिला हप्ता आहे तो सरकारकडून वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे। लाडक्या बहिणींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे ज्यांचं पक्कं घर नव्हतं त्यांना पक्कं घर करण्यासाठी सरकारकडून मदत जी आहे ती केली जात आहे। घरकुल त्यांना मिळणार आहे। 13 लाख घरांसाठी 450 कोटींचा निधी वितरित करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। तो व्हिडिओ नक्की पहा, खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। अर्ज कुठं करायचा, काय सर्व माहिती आहे त्यामध्ये। आपल्या व्हिडिओच्या जे चॅनल आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्हाला वॉच करण्यास मिळेल। 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत आणि 20 लाख घरांसाठी 13 लाख घरांसाठी 20 लाखांमधील 13 लाख घरांसाठी निधी वितरित करण्यात येणार आहे सरकारकडून। लवकरच हा निधी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत आहे। त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे पाहिला नसेल तर नक्की पहा। महत्त्वाचा व्हिडिओ आहे। घरकुल योजनेसंदर्भातला कागदपत्र काय या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत। तर आज फक्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। अंगणवाडी सेविकांचं जे मानधन वाढवण्याची घोषणा केलेली होती, फायनली ते मानधन आता त्यांना डिसेंबर महिन्यापासून वाढवून मिळणार आहे आणि मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी जी घोषणा केलेली होती ती घोषणा इथं आता पूर्ण होताना दिसत आहे, कारण त्यांचं मानधन त्यांना वाढवण्यात आलेलं मानधन सरकारकडून देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांना मिळाले आहेत आणि ज्यांना मिळाले नसतील त्यांना लवकरच हा हप्ता जमा होईल। आजपासून महिलांसाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि माझ्या सर्व माता भगिनींना, महिला भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हेरी हॅपी न्यू इयर। हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।